कागदपत्राच्या आधारावरती बोलतो. आपल्याला माहिती आहे ही सुरुवात झाली 4 मार्च 2024ला, म्हणजे आचारसंहिता लागू व्हायच्या 11 दिवस आधी 16 तारखेला आचारसंहिता लागू झाली आणि 12 दिवस आधी ही अधिसूचना आली आणि आपल्याला हरकती घ्यायला सांगितल्या. बरं, हरकतीला तारीख किती दिली? 8 एप्रिलपर्यंत, म्हणजे पूर्ण 1 महिना पण नाही. आपण विनंती केली की आचारसंहिता आहे, आम्हाला मुदत वाढवून द्या किंवा आचारसंहिता काळामध्ये हरकती देऊ नका, आपल्याला कालावधी किमान 3 महिने द्या. याचा आपल्याला अर्थ असा होता, त्याच्या मागचा उद्देश असा होता की जास्तीत जास्त शेतकरी त्या हरकती घेऊ शकतील. कारण एकतर ही जी अधिसूचना होती ही काही शेतकऱ्याला वैयक्तिक नोटीस दिलेली नव्हती. बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ही अधिसूचना पोहोचली पण नाही. जसं आता अतुल म्हात्रेंनी सांगितलं की त्या हरकती महेंद्र दादा असतील, राजन शंसे असतील, म्हात्रे काका, जज काका, मोकाशी काका, या सगळ्यांनी आपल्या गांधी मंदिरला बसून त्या हरकतीमधले मुद्दे काय असावेत अत्यंत अभ्यासपूर्ण कायद्याची पुस्तकं घेऊन ती हरकत बनवली. काका प्रत्येकाने आपलं आपलं म्हणणं त्या हरकतीमध्ये दिलं, कुठला मुद्दा असला पाहिजे. अभ्यासपूर्ण ही हरकत आपण तयार केली 4 पानांची आणि मग त्याच्या प्रिंटआउट काढून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या. शेतकऱ्यांनी त्या भरून वेळेत पोहोचवल्या. अपेक्षा काय होती की तुम्ही आम्हाला वेळ वाढवून दिलात नाही, तुम्ही आमच्याकडनं आचारसंहिता काळात सुद्धा हरकती भरून घेतल्या, आमची धावपळ उडाली. आणि त्यानंतर अपेक्षित काय होतं की त्या हरकतींवरती सुनावणी घेणार. बरोबर आहे? बरोबर आहे ना? हरकत घेतली म्हणून सुनावणी आली. त्यांनी काय केलं, हरकतींवर सुनावणी न घेता शासनाला काय कळवलं, म्हणजे हे काका रिपोर्ट आहे, मी तुम्हाला ही सगळी PDF देईल, आपण अभ्यासू आहात, आपण हे सगळं बघा. त्यांनी शासनाला काय कळवलं की आमच्या वकिलांनी, अधिवक्त्यांनी आणि न्याय विभागाने आम्हाला सांगितलं की या हरकतींवर सुनावणी घेण्याची गरज नाहीये, तरी आम्हाला तुम्ही NTDA लागू करून द्या. पण तरी सुद्धा प्राधिकरणाचं ऐकलं नाही. प्राधिकरणाने परत पत्र पाठवलं 2 दिवसात आणि सांगितलं की नाही, तुम्ही त्या हरकती तपासा आणि त्याचा